जिल्ह्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार रखडल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे। 213 शाळांतील कर्मचाऱ्यांना मार्चचा पगार मिळालेला नाही। शालार्थ पोर्टलवरील त्रुटीमुळे हजारो कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी वाढली आहे। जिल्ह्यातील 213 शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन अद्याप प्रलंबित आहे। त्यामुळे सुमारे 14,500 कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागतोय। या समस्येमागे संच मान्यतेतील त्रुटी आणि शालार्थ पोर्टलवर आवश्यक माहिती वेळेत अपलोड न केल्याचं कारण पुढे येत आहे। तांत्रिक अडचणींमुळे पगार प्रक्रिया रखडली असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। दरम्यान पगार न मिळाल्यामुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। अनेकांनी तातडीने वेतन देण्याची मागणी केली आहे। याबाबत शिक्षण विभागाने त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। लवकरात लवकर पगार वितरित केला जाईल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येतोय।